आज गेलो तर तो शेगावले गुरुवारी गजानन महाराजांचं दर्शन करायले, पण इथं आपल्याला 1.5 लाख रुपयाचा हथियार सापडला रे बा. आता हे हथियार कोणाचं आहे आणि कुठं सापडलं चला ब्लॉग मध्ये पुढे सांगतो. ते पण तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून घे जा. तर काय म्हणता मग पोट्टे यो कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर जेव्हा माझे 100K फॉलोअर्स कंप्लीट पण नव्हते झाले तेव्हापासून माझी इच्छा होती की 100K फॉलोअर्स झाल्यावर आपण सगळ्यात पहिले शेगावले दर्शनाला जाऊ. आपले 100K 102K झाले, पण शेगावले जायचा काही योग येऊनच नव्हता राहिला. आणि आज त्यातल्या त्यात होता गुरुवार. मग काय जास्त विचार न करता आपल्या 2-3 मित्रांना सोबत घेतलं आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो संत नगरी शेगाव मध्ये. जैले माहिती दिले एक गोष्ट सांगून देतो, शेगाव मध्ये आपले एवढे प्रेमाचे माणसं आहेत की आपल्याला शेगाव मधून एवढं प्रेम भेटते ना की मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू नाही शकत. जाऊ द्या, शेगावच्या पोट्टीले मला एकच म्हणणं आहे, एक वेळा कमेंट करून तुमची हजेरी लावून टाक जा. आणि अजून तुम्ही फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलोही करून टाक जा. आणि शेगाव मध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले मी जे काम करतो ते म्हणजेच की रणित महाराजले फोन. कारण की आता हा माणूस सोबत नसला की मला मंदिरातच जाणी वाटत. जसे आपले रणित महाराज आले सगळे पोट्टे आम्ही मंदिरात गेलो, मस्तपैकी माऊलीचं दर्शन वगैरे घेतलं. पोट्टी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी मंदिरात देवापाशी याच्यासाठी नसतो जात की मला हे पाहिजे मला ते पाहिजे, तसं काम नाही भाऊ आपलं. आपण तर देवाला धन्यवाद व्यक्त करायला जात असतो की माझी लायकी नसून मला तुम्ही एवढ्या काही गोष्टी दिल्या. मग जसं इथं दर्शन झालं, रणित महाराज म्हणत चला आता 100Kचा केक कापून येऊ. तेले म्हटलं थांबा बाबा, किती केक कापायला लावता. ते म्हणत आम्ही काही ऐकत नाही, केक कापल्याशिवाय की तुला जाऊन द्या. जसं केक कापायला आलो आपल्याला इथं हे 1.5 लाख रुपयाचं हथियार सापडलं. ते हथियार होतं शेगावचे मोठे माणसं म्हणजेच की ओजी एडिटर सागर दादा लोखंडेचं. आणि त्याच्यावर पोरींचे लाडके रौनक भाऊ होते. मग काय दोघांची भेट घेतली, सगळ्यांनी मस्त मिळून केक वगैरे कट केला. तिथून मग सगळे आम्ही चहा प्यायला आलो. एका जागेवर चहा वगैरे घेतला, याचा निरोप घेतला आणि मग तिथून आपले पोट्टे म्हणत आम्हाला कचोरी खायचं आहे, लवकर कचोरी खायला घे. मग एका कचोरीच्या दुकानात गेलो, तिथं 200-300 कचोऱ्या खाऊन आम्ही डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. तर चला पोट्टे आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तुम्ही फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.